नमस्कार, मी सुरभी ताम्हाने and I am Mrs. India 2024. मला कायम असं वाटायचं की आपण ते ग्लॅमरस लाईफमध्ये एकदा जगावं, कारण की ती इच्छा होतीच माझी लहानपणापासूनच की आपण. आणि मग मॅरिड असून 2 मुलं असून परत हे आपल्याला फील्डमध्ये जाऊ देतील का नाही, कारण की फॅमिली बॅकग्राऊंड हे मुलींना किंवा लेडीजला नाही एवढं हे करत मॉडेलिंगमध्ये की नको जायला. त्यांना एक मिसकन्सेप्शन आहे त्यांच्या डोक्यात की तिथे विचित्र हे असेल किंवा त्यांचं अजूनही तेच आहे, बट तसं काही नाहीये, कारण की खूप वेगळं वाटतं तिथे. ती फिलिंगच खूप वेगळी आहे. ते एक कॉन्फिडन्स लेवल एक खूप वेगळा असतो. मी फर्स्ट ब्युटी पेजंट केला होता जो PCMC मिसेस PCMC होता. मग तिथे फोटोजेनिक फेस ऑफ PCMC मी विन केलं. त्यानंतर मग मी मिसेस इंडियासाठी अप्लाय केलं की मग त्याच्यात ती आवडच निर्माण झाली की आपल्याला पेजंट करायचे. मग मी मिसेस इंडियाचं पण झाले, तिथे मिसेस इंडिया झाले आणि त्याच्यानंतर त्याच ब्युटी पेजंट म्हणजे त्याच ऑर्गनायझरनी मला ॲज अ असिस्टंट डायरेक्टर तिथे अपॉइंट केलं. सो सगळं मी हँडल करायचे, त्यांचं बॅकस्टेज असो, सगळ्या गोष्टी असो. तर ते हँडल करता करता इतके कॉन्टॅक्ट वाढले, एवढा ट्रस्ट. मी फेमस नाही, मी फेवरेट जास्त झाली सध्या तरी. आता जेव्हा मला अवॉर्ड्स मिळतात, आता जेव्हा मला VIP गेस्ट, स्पेशल गेस्ट म्हणून बोलवलं जातं, ज्युरी म्हणून बोललं, घरी प्राऊड फील होतं की दरवेळेस येताना ट्रॉफी असते सोबत. ज्याला कोणाला यायचं असेल ह्या फील्डमध्ये इतकं सतर्क राहावं लागणार आहे, कारण की खूप फेक इथे आहेत, खूप फेक जे पैसे मागतात. मुलींना जास्त करून अलर्ट राहायला हवं याच्यात की आपण कशात हे करतोय. जर आपण जातोय याच्यात तर मग आपल्याला कसं करावं लागणार आहे, कसं मॅनेज करणार, कारण की घर पण बघायचंय, घरातल्या लोकांना पण आपल्याला तेवढंच सांभाळायचंय. नमस्ते, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, इतक्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. आज आपल्या बरोबर मिस इंडिया 2024 सुरभी ताम्हाने मॅम आज आपल्या बरोबर आहेत. खूप छान वाटतंय मॅम आज तुम्हाला इथे बघून, आणि खूप छान साडी घातली आहे तुम्ही. कसं वाटतंय आज तुम्हाला? थँक्यू सो मच मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल, आणि मला फार छान वाटतं. एक इतका छान प्लॅटफॉर्म देतात, ज्यांना कोणाला स्टेज नाही आहे, ज्यांना कोणाला आपल्या इच्छा पूर्ण करायच्या असतील ते कोणा थ्रू तरी करू शकतात, तर ते तुम्ही प्लॅटफॉर्म देतात. सो खरंच खूप थँकफुल तुमच्यासाठी. थँक्यू सो मच. तुझी आमच्या ऑडियन्सला ओळख करून देशील? हो, नक्कीच. नमस्कार, मी सुरभी ताम्हाने and I am Mrs. India 2024. मस्त. पॅजंट, ब्युटी पॅजंटचा प्रवास तुझा सुरू व्हायच्या आधी तू काय होतीस? मी आधी एज्युकेटर होते, ॲज अ टीचर म्हणून मी जॉब केलाय. आणि त्यानंतर मला कायम असं वाटायचं की आपण ते ग्लॅमरस लाईफमध्ये एकदा जगावं, कारण की ती इच्छा होतीच माझी लहानपणापासूनच की आपण. आणि मग मॅरिड असून 2 मुलं असून परत हे आपल्याला फील्डमध्ये जाऊ देतील का नाही, कारण की फॅमिली बॅकग्राऊंड हे मुलींना किंवा लेडीजला नाही एवढं हे करत मॉडेलिंगमध्ये की नको जायला. त्यांना एक मिसकन्सेप्शन आहे त्यांच्या डोक्यात की तिथे विचित्र हे असेल किंवा त्यांचं अजूनही तेच आहे, बट तसं काही नाहीये, कारण की खूप वेगळं वाटतं तिथे. ती फिलिंगच खूप वेगळी आहे. ते एक कॉन्फिडन्स लेवल एक खूप वेगळा असतो, कारण की स्टेजवर वॉक करणं हे नुसतं चालणं नाहीये, कारण की तिथे वॉक करणं त्याच्यासाठी पण एक खूप कॉन्फिडन्स लागतो. आणि एवढ्या लोकांना फेस करणं, कारण की सगळ्यांची नजर एकावर असते, कारण की एकच जण चालत असतो त्याच्यावर. सो तर रनवेवर असो किंवा आपण ब्युटी पेजंट म्हणू शकतो तिथे चालणं. तर बरोबर. तुझा पहिला अनुभव कसा होता ते आम्हाला ऐकायला आवडेल. हो, पहिला तर जो होता तर मी घरी एक तर सांगितलं नव्हतं की मी याच्यात हे करते. पहिल्या याच्यात तर मला नाहीच बोलले होते, बट मी खूप हे केलं की नाही, मला जायचंच आहे, मला करायचंच आहे. मग मी फर्स्ट ब्युटी पेजंट केला होता जो PCMC मिसेस PCMC होता. मग तिथे फोटोजेनिक फेस ऑफ PCMC मी विन केलं. आणि तिथनं मग जे मला आलेत याच्यासाठी कोलॅबमध्ये शूट्स यायला लागले की मॅम आमचं ड्रेसचं शूट आहे, तुम्ही करा. मेकअप शूट्स यायला लागले की मेकअपसाठी प्रत्येकाला आपली आपली प्रोफाईल ग्रो करायची होती, तर कोणाला तरी मॉडेल लागतच असते. सो मला भरपूर ऑपॉर्च्युनिटी आल्या. त्याच्यानंतर मग मी मिसेस इंडियासाठी अप्लाय केलं की मग त्याच्यात ती आवडच निर्माण झाली की आपल्याला पेजंट करायचे. मग मी मिसेस इंडियाचं पण झाले, तिथे मिसेस इंडिया झाले. आणि त्याच्यानंतर त्याच ब्युटी पेजंट म्हणजे त्याच ऑर्गनायझरनी मला ॲज अ असिस्टंट डायरेक्टर तिथे अपॉइंट केलं.
सो त्याच्यानंतर माझी जर्नी जी वाढली ती आतापर्यंत तशी वरतीच आहे, चालूच झाली आहे. असिस्टंट डिरेक्टर असल्यामुळे एवढे कॉन्टॅक्ट्स कारण की आपण जेव्हा इंस्टाग्रामवर जेव्हा पोस्ट करतो की अपकमिंग जे ब्युटी पेजंट आहे तर सगळे अप्लाय करतात त्याच्यासाठी. सो ते कॉन्टॅक्ट नंबर माझाच असायचा तिथे. सो सगळं मी हँडल करायचे, त्यांचं बॅकस्टेज असो सगळ्या गोष्टी असो. तर ते हँडल करता करता इतके कॉन्टॅक्ट वाढले, एवढा ट्रस्ट. म्हणजे मला आधी असं होतं की मला फेमस व्हायचंय, फेमस नाही व्हायचे, मला फेवरेट व्हायचे लोकांसाठी. तर ते तसंच झालं की मी फेमस नाही, मी फेवरेट जास्त झाली सध्या तरी. सो जो विश्वास आहे, म्हणजे माझ्या एका शब्दावर आपण कधी भेटलो नाही. हैदराबाद वरून कंटेस्टंट, म्हणजे त्याची आई टीनेज मध्ये ते होता, त्याची मम्मी माझ्या फक्त बोलण्यावरून ती त्याला इथे पुण्यात हयातमध्ये आमचा शो होता तिथे घेऊन आली. असे बरेचसे कंटेस्टंट की जे एवढा ट्रस्ट ठेवून अजूनही येतात की मॅम तुम्ही सांगा असेल तर आम्ही नक्कीच करू म्हणून. सो असे बरेचसे आहेत. आणि सिंगल मदर खूप आहेत ह्या फील्डमध्ये. सिंगल मदर ज्या आपल्या मुलींना पुढे नेत आहे, आजपर्यंत मी ते सिंगल मदरलाच जास्त पाहिलं की ज्या पुढे जात आहेत, की ते त्यांना आता कुठे ओळख निर्माण होतीये त्यांची. नाही, आणि कधी कधी एक आतून आवाज आपला सांगत असतो की तू हे कर, तू हे कर. पण खूप वेळा समाज काय म्हणेल, घरचे काय म्हणतील, आपल्याला हे सूट होईल की नाही, ह्या खूप गोष्टींमुळे व्यक्ती मागे राहते. आणि तिथून कुठेतरी आय गेस मला असं वाटतं की लोक स्वतःला सिद्ध करण्यासाठी कधी कधी ब्युटी पॅजंट्स मध्ये आणि तेच होतंय की स्वतःला सिद्ध. आणि माझंही तेच झालं की आता जेव्हा मला अवॉर्ड्स मिळतात, आता जेव्हा मला VIP गेस्ट, स्पेशल गेस्ट म्हणून बोलवलं जातं, ज्युरी म्हणून बोल, घरी प्राऊड फील होतं की दरवेळेस येताना ट्रॉफी असते सोबत हातात. जेव्हा जाताना मोकळी जाते, येताना काहीतरी घेऊनच येते, तशी मोकळी येत नाही. सो आता कुठेतरी वाटते की हा बाबा तिथे गेल्यावर असे म्हणजे इतके फॅन्स आहेत की मॅम एक फोटो, मग ती एक लेवलच वेगळी झाली की अरे वा. जे लास्ट टाइम म्हणजे माझे हसबंड कधीच येत नाही, ते लास्ट जेव्हा मला स्पेशल गेस्ट म्हणून बोलवलं होतं द रॉयल पेजंटला चिंचवडला, तर तिथे जेव्हा अवॉर्ड झाला, अनाऊन्स केलं, मी वरती गेले. आणि नंतर जेव्हा म्हटलं आता मी निघते, तर तिथे एवढी गर्दी झाली होती की मॅम एक फोटो काढायचा. मग ते एक हसबंडला पण एक प्राऊड फील झालं की अरे काहीतरी आहे. सो एवढं तडफड करत होती की जायचंय, ते शेवटी मिळवलंच. मस्त मस्त. म्हणजे पुण्यात मला असं वाटतं आता खूप सारे प्लॅटफॉर्म्स आपल्याला अवेलेबल झालेले आहेत. एक छोट्या छोट्या गोष्टींवरून लोक ब्युटी पॅजंट्स आपले सुरू करतात. कधी श्रावण क्वीन किंवा आता हे रॉयलचं तुम्ही जे सांगितलं, खूप सारे पेजंट्स आता पुण्यामध्ये आहेत आणि ते कुठल्या ना कुठल्या तरी लेवलला लोकांना कॉन्फिडन्स निर्माण करण्याचं काम करतात असं म्हणायला हरकत नाही. मस्त. तुझं आता सध्या काय काय चालू आहे? आता सध्या तर माझं एक अल्बम सॉन्ग रिलीज झालंय दोस्ती म्हणून. मस्त. आणि एक मूवी सॉन्ग पण झालंय, ब्लॅकमेल मूवी येतेय. बरं. आणि त्याचबरोबर आता ज्युरी म्हणून मला इन्व्हिटेशन आहे, जे की तो शो पूर्णपणे मायबोली चॅनलवर टेलिकास्ट होतोय. अक्षय करडे त्याचे हे ओनर आहेत. बरं. येस. मस्त मस्त. आता तुझे म्हणजे ब्युटी पॅजंट हे क्षेत्र किंवा तू इंजिनियर आहेस, हे एक वेगळी तुझी ओळख झालेली आहे. प्लस आई म्हणून किंवा बायको म्हणून तुझी एक वेगळी ओळख आहे. आणि ब्युटी पॅजंट क्षेत्रातनं तुला इतकी अगिनत क्षेत्र अवेलेबिलिटी झालेली आहे. मी इंजिनियर आहे, म्हणजे माझं पूर्ण एज्युकेशन इंजिनिअरिंग झालं. माझं प्रोफेशन टीचिंग आहे. मी टीचिंग मध्ये म्हणजे डीएड नसताना पण मी ऍज अ टीचर म्हणून काम केलं. त्याच्यानंतर पूर्णपणे परत मॉडेलिंग मध्ये उतरले. एवढ्या प्रकारचे मी लोक बघितलेत प्रत्येक फील्ड मध्ये की इथे काय, तिथे काय, तिथे काय, तिथे काय. बट जरी ज्याला कोणाला यायचं असेल ह्या फील्ड मध्ये, इतकं सतर्क राहावं लागणार आहे. कारण की खूप फेक इथे आहेत, खूप फेक जे पैसे मागतात आणि खूप जास्त पैसे, तर त्याच्यात काहीच व्हॅल्यू नाहीये. कारण की मी ऍज अ असिस्टंट डिरेक्टर काम केलं, मला आतल्या सगळ्या गोष्टी माहिती की ते कसं वर्क होतं, कसं मॅनेज करतात, कसं. सो मी सगळ्यांना हे सांगेल, ज्यांना कोणाला उतरायचं असेल ते आधी पूर्ण त्यांची हिस्ट्री काढून घ्या की हे खरंच आहे की. कारण की बऱ्याचदा पे करतात, पेजंट होत नाही आणि ऑर्गनायझरच पळून जातो किंवा मग त्यांचे पैसे बुडून जातात ना. असे काही कमी पैसे नसतात, 30-40 हजार रुपये, अँड दॅट इज बिग अमाऊंट. सो जेव्हा कधी कराल तेव्हा एकदा बरोबर लोक बरोबर आहेत की नाही किंवा ऑर्गनायझेशन बरोबर आहे की नाही हे पाहणं. प्रत्येकाचं ओपिनियन घ्या जे ह्या क्षेत्रात आहे त्यांना, त्याशिवाय तर याच्यात उतरूच नका. आणि काही लोक तर खूपच विचित्र असतात. सो तसे पण अनुभव बऱ्याच मॉडेल्सला येतात, कारण की त्या एक मॉडेल आहेत. सो एक वेगळंच त्यांना
फोटोग्राफर्स असतील किंवा असं त्यांना प्रत्येकाला एक हे असतं. सो मुलींना जास्त करून अलर्ट राहायला हवं याच्यात की आपण कशात हे करतोय. जर आपण जातोय याच्यात तर मग आपल्याला कसं करावं लागणार आहे, कसं मॅनेज करणार, कारण की घर पण बघायचंय, घरातले लोकांना पण आपल्याला तेवढंच सांभाळायचंय. मस्त मस्त. थँक्यू सो मच सुरभी, आज तू इथे आलीस. आणि ब्युटी पॅजंट हे का केलं पाहिजे हे तुझ्याकडून आम्हाला खूप छान प्रकारे कळालं. काही सांगायचं तुला अजून? हो, मी एक सांगेल की ज्यांना कोणाला उतरायचं असेल, एक कॉन्फिडन्स लेवल खरंच हाय होतो. प्लस तुमचं जे नेटवर्किंग आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये, किंवा आता आम्ही बरेचदा पाहिले स्पॉन्सर्स येतात की आम्ही हे गिफ्टिंग पार्टनर आहे, ते गिफ्ट, एक नवीन ओळख होत जाते. आता रिलायन्स ट्रेंड्स असो, मी रिलायन्सचे शूट्स केलेत, मी युस्टाचे शूट केलेत, असे बरेचसे ज्वेलरी ब्रँड, इंद्रिया आहे, असे बरेचसे ब्रँड्स येतात, मलाबार आहे. सो बरेचसे शूट्स मिळतात त्यांना, पेड शूट्स पण मिळतात. पण आधी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते, त्याशिवाय तिथपर्यंत पोहोचू. पण ह्या मेहनतीसाठी तुम्हाला उतरावंच लागेल, ते एक आउट ऑफ द बॉक्स निघावं लागेल, कारण की स्त्री एक 4 भिंतीच्या आतच असते. बऱ्याचदा आहे अजून पण की तिला करायचंय, तिला आहे आवड, प्रत्येकाला ग्लॅमरची आवड असते, बट ऑब्वियस ते एक फॅमिली बॅकग्राऊंडमुळे शक्य नाही होत. सो मला तरी वाटतं प्रत्येक स्त्रीनी एकदा तरी यावं, ते स्टेज डेअरिंग त्यांच्यातनं एकदा निघावं, तो कॉन्फिडन्स त्यांचा दिसावा. कारण की आता रिसेंटली बघू शकता आपला वॉर चालू आहे. सो तिथे व्योमिका सिंग आणि सोफिया कुरेशी ह्या दोघी म्हणजे किती छान, इथपर्यंत पोहोचण्यासाठी पण एक बॅकअप लागतो, एक सपोर्ट लागतो. सो आपल्या घरच्यांनी पण तेवढा सपोर्ट केला पाहिजे की कोणाला जर काही करायचं असेल तर कोणत्याही क्षेत्रात, असं नाही की मॉडेलिंग मध्येच, की त्याला ज्याच्यात जायचंय त्यांनी त्याच्यात जावं, बट सपोर्ट एक पाहिजे, हो असायला पाहिजे. मस्त. थँक्यू सो मच. येस.